ठीक आहे, हे गेला फोर्समध्ये. हा ते फोर्समध्येच गेलं ते. 25% जास्त आहे. हो ना, फुसके. 40% जवळजवळ. हां, फुसके. मागचे गोंडे तरी भरलेत. पहिले जे गोंडे उगवले का नाही सुरुवातीला हां, ते जास्त फूस गेले. हे मागचे गोंडे जे उगवलेत ना, हे मागचे गोंडे उगवले ते. हे भरलंय बघा. हे मागचे गोंडे आहेत ना, तेव्हा जरा माशाची सुरुवात झाली. सुरुवातीला माशा ते चांगला भरलाय. पाठीमागचं सुरुवातीची नाही भरली. सुरुवातीचे नाही भरली. जरा सुरुवातीला जरा माशाच नव्हत्या लय मोठ्या, त्याच्यामुळे हे फूस गेले. हे मागचे गोंडे आहेत ना, ते चांगले भरली. ते जे असेल ते असेल, आता यावर्षी काही विलाज नाही त्याला. माती नसल्यामुळं पुन्हा हे नव्हतं. नाही, परागीकरणाचा तुम्ही स्प्रेच घेतला नाही. परागीकरणाचा स्प्रे घ्यायला पाहिजे. असं का? परागीकरणाचा स्प्रे घेतला ना, हां 90% भरतंय. 90%. असं पुढच्या वर्षी साहेब 100% तुमच्या परागीकरणाचा स्प्रे घेतला प्रत्येक गोंड्यावर तुम्हाला माशी दिसते. प्रत्येक गोंड्यावर. हे काय, हे आत्ता माशा फिरायल्यात नाही त्या, हे आगे मुळाच्या माशा आत्ता फिरायला. आता पहिल्या फिरत नव्हत माशा. कुठं तरी दिसायली तुम्हाला, प्रत्येक गोंड्यावर माशी दिसली पाहिजे. आणि ते लय विशेष आहे. असं का? त्याशिवाय नाही होणार. मकरंद जे असतो ना, सेंट, ते सेंटच याच्या डायरेक्ट फुलावर सोडते ते स्प्रेमधून. त्याच्यामुळे ते पॉप्युलेशन सगळं होतं 100% सेटिंग. आणि सेटिंगच सगळ्यात महत्त्वाची याच्यामध्ये. एखादा खतात डोस तुमचा कमी जास्त झाला, ड्रेंचिंग स्प्रे कमी जास्त झाला तरी धकते. हां, पण हे पॉप्युलेशन खूप महत्त्वाचं आहे बघा. आता याच्यात बघा काहीच नाही. काय हे 10% पण नाही आलं. 90% गेलं. 90% गेलं. असं एवढं फुसकं म्हणल्यावर कसं होणार? उत्पादनच येणार नाही. जवळपास 60-70% भरलं. 80% जवळजवळ. हे झालं, हे झालं, हे झालं, हे भरायचं समजा. हे पहिले बघा, पहिल्यातलं आहे ते. काय 10-20% भरलंय हे. बाकी सुरुवातीला जे गोंडे उगवले त्यावेळेस माशीच नव्हती. मी तर म्हणलं काही घडणारच नाही, पण तरी बी 2-3 क्विंटल होईल वाटते. 4 क्विंटल होते. 4 नाही होणार साहेब, पण 3च्या वर जाईल. नाही 3 क्विंटल होईल. पाठीमागचे चांगली आहेत ना गोंडे? सुरुवातीचे पाठीमागचे चांगले आहेत. हे पहा, हे 4 होईल. कारण गोंडे संख्या ढवळे तुमचा दाट आहे, गोंडे संख्या चांगली. हो, त्याच्यामुळे 4 होईल. सुरुवातीला आपण चांगली सोय केली त्याची. फक्त कशाकून गेलं, हे भरण्याकूनच गेलं. दरवर्षी बांधी करत असतो साहेब याला मी अशी. 1-2 पदर बांधायचे, पडलं नाही पाहिजे, पडत नाही म्हणून. यावर्षी नाही आटपलं कामाकून, याच्याकून त्याच्याकून. नाही तरी चांगलं आहे, फक्त ते पॉप्युलेशन नाही झाल्यामुळं हे प्रॉब्लेम आला. गोंडा पहा केवढा आहे. 1 नंबर आहे. लहान फुले काय, हे झालंय, हे झालंय. मोठमोठं कसं आहे, व्यवस्था करणं लागते तशी. पण ते आता ते पॉप्युलेशनमुळे आपण त्याला विलाज नाही आपला त्याच्यात. आता याच्यात इथून तिथून हळद टाकायची आपल्याला, त्या कांद्यापासून इथपर्यंत. त्या कांद्यापर्यंत नाही, हे झांडा पडला का इथपर्यंत 1 एकरभर रान आहे.